बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा आपल्याला नेमका वेळ नसतो त्याच वेळेला भांडेवाल्या मावशी येतात आणि सगळ्या कामाचा असा गोंधळ उडतो. एकतर मला आता आधी त्याला शाळेत पाठवायचं होतं, घरचं सगळं डब्बा वगैरे सगळं आवरायचं होतं आणि नेमक्याच मावशी आल्या तर त्यांना आता भांडे काढून देण्याची माझी लगबग तयारी सुरू आहे. रात्रीचे उरलेले 2 पोळ्या होत्या त्या त्यांना काढून दिल्या. थोडी भाजी होती उरलेली तीसुद्धा त्यांना दिली. काही उरलेलं असेल त्यांना द्यायची, स्पेशली त्यांना द्यायची भाजी असेल तर मी ती फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मगच त्यांना देते. वर जर राहिलं तर ते देत नाही त्यांना. खरं तर आज लवकर येण्यासाठी मीच त्यांना सांगितलं होतं, कारण एक्स्ट्राचे जे कपडे होते धुवायचे ते त्यांना म्हटलं की मला थोडंसं कपडे धुण्यामध्ये तुमची मदत पाहिजे. तर त्या पण म्हणाल्या की हो, केव्हा यायचे ते मला सांगा, तेव्हा मी नक्कीच येईल. त्यांनी हो म्हटल्याप्रमाणे जरा लवकरच आल्या आणि मलाच थोडासा उशीर झाला. मग आता त्यांना सगळे भांडे काढून दिल्यानंतर आता म्हटलं चला पीठ मळून घ्यावं. पोळ्यासाठी पीठ मळून घेते. आता मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या माहेरच्या काही गोष्टी शेअर केल्या. आता थोडक्यात आमच्या फॅमिलीविषयी म्हणजे माझ्या सख्ख्या बहीण भावांविषयी तुम्हाला थोडीशी माहिती दे. आता घरात सगळ्यात मोठा भाऊ म्हणजे माझे वडील. तर मला पकडून आम्ही 4 बहिणी आहोत आणि 2 भाऊ. आता आमच्या सगळ्या बहिणींपैकी मी सगळ्यात लहानी बहीण आणि माझ्या पाठीवर 2 भाऊ झालेले आहेत. आम्ही सख्खे चुलत एकत्रित राहतो. आमची खूप मोठी फॅमिली आहे असं मला खूप छान वाटायचं. लग्नाआधी जेव्हा माझ्यासाठी यांचं स्थळ आलं त्यावेळेला मात्र यांच्या फॅमिलीविषयी ऐकलं आणि मग तर आणखीन खूप छान वाटलं की चला आपल्यापेक्षा पण आणखीन मोठी फॅमिली आपल्याला चालून आली, याचा एक वेगळाच आनंद झाला. तर यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा सख्खे चुलत असे मिळून 15 भाऊ आणि 1 बहीण, म्हणजे माझ्याही फॅमिलीपेक्षा अशी मोठी फॅमिली मला मिळाली. माझ्या सासऱ्यांना पकडून ते सख्खे 9 भाऊ आणि 1 बहीण, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये सख्खे 3 भाऊ असे 10 जण आहेत. यांचे जे आजोबा होते त्यांचे वडील मात्र म्हणजे वारकरी होते ते, आणि वारकरी असल्यामुळे ते नेहमी पंढरपूरची वारी दरवर्षी करायचे. म्हणजे जोपर्यंत होतं शक्य होतं तोपर्यंत ते पंढरपूरची वाऱ्या करायचे. त्यानंतर यांच्या आजी आजोबा ते सुद्धा पंढरपूरच्या वाऱ्या असं त्यांना शक्य होतं तोपर्यंत ते करत होते. यांचे सुद्धा आजी आजोबा आता नाहीत, म्हणजे त्यांच्या त्यांचा पंढरपूरला जाण्याचा जो वारसा आहे तो जपलेला आहे यांच्या छोट्या काकांनी. तर ते दरवर्षी आता पंढरपूरला जातात. आजी आजोबांच्या आशीर्वादाने यांच्या फॅमिलीमध्ये सगळे वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल्ड आहेत. एवढी मोठी फॅमिली आहे पण सगळेजण जिकडं तिकडं सेटल असल्यामुळे त्यांना असं एकत्रित यायला जमत नाही. एकत्रित येतात किंवा जेव्हा एखादं कुणाचं लग्न असेल त्यावेळेला मात्र सगळी फॅमिली एकत्रित येते. आता येऊयात आमच्या फॅमिलीकडे. तर आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या सासऱ्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असं छोटंसं परिवार आहे. माझे मिस्टर मोठे आहेत, त्यानंतर बहीण आणि भाऊ असं आमचा छोटासा परिवार आहे. आता ही होती माझ्या छोट्याशा फॅमिलीविषयीची सगळी माहिती. आणि आता माझं बोलत बोलत पोळ्या करणं चालू आहे, ज्यानंतर मला सगळंच आवरायचं आहे. जवळपास भांडेवालीने भांडे घासून ठेवलेत ते लावायचे आणि कपडे पण धुवायला जायचंय. तर आता हे सगळं केल्यानंतर इथलं काम सगळं आवरून घेणार आहे. मोठ्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डोळे झाकून ऐकाव्या लागतात आणि ऐकायलाच पाहिजेत, कारण खूप छान सांगतात ते आणि त्यांना त्यांच्या अनुभवातून आलेलं असतं. तर पाणी हे बसून प्यायचं असतं असं नेहमी सांगतात, माझ्याही घरी सगळे म्हणतात. त्यामुळे मग मी ना किचनमध्ये एक टेबल ठेवलेलंच आहे, तिथे मी पाणी बसून पिण्यासाठी स्पेशली टेबल ठेवलेला आहे. किचनमधलं जवळपास सगळंच आवरून झालेलं आहे आणि घरातली एक्स्ट्रा कोणती कामं काढली की ही घराची अवस्था अशी होते. तर आता मी बेडरूममध्ये आले आणि सगळे कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवणं चालू आहे. यातले सगळे आता बेडशीट वगैरे काढून मला दुसऱ्या टाकायचे. ज्या वेळेला बेडशीट वगैरे आवरून घेते त्या वेळेला पलंगाच्या खालचं व्यवस्थित झाडून आणि पुसून पण घेतेच, कारण खाली पण खूप जास्त धूळ पडलेली असते सारखं. तर असं एवढ्या खालपर्यंत हात जात नाही, पण ज्या वेळेला बेडशीट चेंज करायची असते त्या वेळेला मात्र नक्कीच ती त्याला झाडून साफ करून घेते आणि म्हणजे कपड्याने पुसून घेते असं. आता हे सगळं आवरून घेतल्यानंतर परत आणखीन दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सुरू करणार आहे. दुपारी आता आदित्यने आलूची भाजी सांगितलेली आहे तर ती बनवणार आहे. त्यामुळे काम करताच मध्येच जाऊन मी बटाटे उकडायला टाकून आले होते. तर आता एवढं सगळं होईपर्यंत बटाटे उकडून तयार होतील. हे आता बेडशीट टाकून घेतल्यानंतर आता खाली झाडून काढल्यामुळे सगळी धूळ उडून त्या पलंगावरती येऊन बसलेली आहे. तर आता ती व्यवस्थित अशी पुसून घेणार आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं दरवाजाला पण पुसून घेतलं तर ते पण लगेच क्लीन होतात. आता मधातलं माझं आवरून घेईपर्यंत बाहेर कपडे वगैरे धुवून सगळे झालेले असतीलच. आता मी स्वयंपाक पण बनवून तयारच केलेला. यामध्ये आलूची भाजी बनवलेली आहे. ही फिक्की बनवली भाजी. यांनी ठेचा सांगितला होता तर यांच्यासाठी मी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. आणि शेतातले कवळे दोडके आणले होते तर मला तव्यामध्ये बनवलेली दोडक्याची भाजी खूप आवडते, तर थोडीशी मी तव्यामध्ये बनवून घेतली. आता तोपर्यंत आधी ते शाळेतून आला होता
त्याचा टिफिन चेक केला मी तर त्याने टिफिन फिनिश केला होता. पहिल्यापासूनच तो शाळेतून आल्याला त्याचा टिफिन चेक करते खाल्ला का नाही ते, कारण जर खाल्ला नसेल तर मग त्याला पटकन काहीतरी खायला देते, नाहीतर त्याची चिडचिड चालू होते. कारण सहसा सगळ्याच मुलांना भूक लागलेले कळत नाही, ते भूक लागल्यानंतर चिडचिड करायला लागतात. तसंच आदित्यचंही होतं. त्याला भूक लागलेली पटकन म्हणजे म्हणता येत नाही की मम्मी भूक लागली आहे, तो थोडा चिडचिड करायला लागतो. तसं तरी मी त्याच्या आधीच त्याला असं काही ना काहीतरी देतच असते. त्यानंतर पूर्ण हॉल आवरून घेतला, झाडून वगैरे काढून घेतलं. पण आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडासा आराम केला. खरं तर ना असं एक्स्ट्रा कामं निघाले की दिवस असं कामातच जातो. तरी पण मला तुम्हाला प्रॉपर असं शूट करून दाखवता आलं नाही, कारण तुम्हाला याआधी मी सांगितलेलं होतं की माझ्याकडे ना मोबाईलचं जे स्टँड असतं तर ते नाही आहे. त्यामुळे मला सगळं असं डिटेल शूटिंग करायला जमत नाही आहे. लाईन मागवण्यापेक्षा डायरेक्टली जाऊन दुकानात पाहूनच घ्यावं असा माझा विचार चालू आहे. आता इकडे गावाकडे असल्यामुळे थोडं कोणतीही गोष्ट आणायची असेल तर स्पेशली वेळ काढूनच बाहेर जावं लागतं, आणि सध्या माझ्याकडे वेळच नाही आहे. तर आता ही सगळी कामं आवरून घेतल्यानंतर मात्र या 4-8 दिवसात तरी का होईना बाहेर जाणारच आहे, स्पेशली स्टँड घेण्यासाठीच. कारण व्लॉगिंग करण्यासाठी प्रॉपर तुम्हाला जे मी करते ते सगळं काम दाखवण्यासाठी एका स्टँडची खूप गरज आहे, जेणेकरून मला तुमचं म्हणजे माझं जे डिटेल काम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल की मी काय करते किंवा कशी करते ते सगळंच त्यात दाखवता येईल व्यवस्थित. तर भांडे सगळे लावून घेते व्यवस्थित. रोजच्याच कामातली भांडी माझी 2-3 टोपले तरी पडतात अशी. आता हे सगळं झाल्यानंतर ना थोडासा वेळ काढून मी आराम केला, कारण खूप धावपळ झाली होती. सकाळी लवकर उठून आधी त्याचा डब्बा बनवला, नाश्ता बनवला, त्यांना नाश्त्याला दिलं, दुपारचा स्वयंपाक बनवला, घर आवरून घेतले. तर एवढं सगळे कामं केल्यानंतर कंटाळा तर येणारच झाला ना. तर आता या अशा प्रकारचा माझा आजचा पूर्ण दिवस गेला. तर संध्याकाळचं काही शूट मी केलं नव्हतं, कारण मला बाहेर जायचं होतं. आता दुपारच्या स्वयंपाकाचे आणि जेवणाचे जे भांडे होते ते सगळे गोळा करून ठेवले, आणि हे कपडे पण आता धुवून जे टाकले होते ना ते सगळे सुकलेले आहेत, त्याला पण आता काढायचे आहेत. थोडीशी हवा सुटली होती. ही जी गोधडी आहे ना ही थोडीशी स्पेशल आहे, ही माझ्या आईने शिवलेली आहे, त्यामुळे ही जरा स्पेशलच आहे. तर या बाकीच्या सगळ्या मशीनने शिवलेले गोधडी आहेत. आता इथे दुसऱ्या साईडला सुद्धा पांघरायचे जेवढे आहेत तेवढे सगळे धुवून टाकले होते. जवळपास हे सगळे जे वरती ठेवलेले आहेत बेडशीट असतील नाहीतर मग आतरायचे पांघरायचे ते सगळे धुवून टाकलेत मी. मध्ये ठेवलेले काही काढले नाहीत, जे रोजच्या वापरातले आहेत तेच काढून धुतलेले आहेत. या कामाच्या गडबडीमध्ये 2-4 दिवस झालं बाहेर फिरणं झालं नाही. तर तुम्हाला ना गेटच्या मदतूनच आता थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवते. आता बाहेरचा हा व्ह्यू बघून ना मला दिवसभराचा थकवा गेल्यासारखं वाटलं, खूप छान फ्रेश वाटलं एकदम. आता आणखीन जास्त मोठा व्लॉग बनवत नाही, इथेच थांबूयात. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.